इथे आम्ही येऊन पोचलोय नागपूर स्टेशनला. तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही पोचलोय. हे बघा नागपूर स्टेशन, खूप छान आहे हे स्टेशन. सकाळी तरी 10-10:30 वाजलेले आम्हाला पोचायला. नंतर स्टेशनच्या बाहेर आलो, कॅब बुक केली, नंतर गेलो डायरेक्ट हॉटेलवरती. तर तिथे छान असं फ्रेश झालो सगळेजण. मी छान अशी साडी वेअर केली होती. कशी दिसते साडी नक्की सांगा. तर सगळेजण छान तयार झालो. नंतर गेलो माझ्या वहिनीच्या घरी. ते आज माझ्या भावाचा सुपारीचा कार्यक्रम होता. पहिलं शुभकार्य होतं आमच्या घरामध्ये. तर छान असे सगळे रेडी झालो. इथे त्यांनी छान अशी तयारी केली होती दोघांचं औक्षण करण्यासाठी. डेकोरेशन वगैरे केलं छान. नंतर इथे माझी वहिनी आली पहिली बसायला पाटावर. खूप छान आहे ही वहिनी माझी. नक्की सांगा कशी आहे ती. नंतर दोघांचं औक्षण केलं. नंतर ताई आणि मी दोघींनी तिचं औक्षण करून घेतलं. तिची छान मोती वगैरे भरली. नंतर ती गेली होती कपडे चेंज करण्यासाठी, साडी चेंज करण्यासाठी गेली होती. नंतर सुपारी फोडायची होती म्हणून. नंतर माझा भाऊ बसला पाटावरती. त्याचं पण त्याला कोणी छान असं स्वागत केलं, छान असं औक्षण केलं त्याचं पण. त्याला पण कपडे वगैरे दिली होती चेंज करण्यासाठी, तर त्याने पण कपडे वगैरे चेंज केले. नंतर इथे बघा भाऊ बहिणींचं काय, आदल्या दिवशी टाईम नाही भेटला म्हणून पाहुण्यांच्या घरी यांचं रक्षाबंधन चालू झालं. असू दे पण केलं. नंतर इकडे सुपारी फोडायला घेतली. छान अशी सुपारी फोडली. हे बघा हे माझे भाऊ आणि वहिनी. तर आता निघालो आम्ही. रात्री निघालो आणि सकाळी येऊन पोचलो. रात्री वगैरे काही शूट नाही केलं कारण की माझी तब्येत ठीक नव्हती. असा होता आजचा दिवस.